इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचं मोठं केंद्र असून इथं सूत आणि कापडाची मोठ्या प्रमाणात आवक-जावक होते. ही गरज ओळखून इचलकरंजी रेल्वे कृती समितीनं 2012 पासून इचलकरंजीत रेल्वे यावी यासाठी पुढाकार घेत वेळोवेळी पाठपुरावा केला. इथल्या उद्योजकांनीही या मागणीला पाठिंबा दिला. या सर्वांची मागणी लक्षात घेता 2017 साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या नियोजित 8 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली. त्यानंतर सर्वेक्षण होऊन हा प्रकल्प मंजूर झाला. यामुळे इचलकरंजीच्या रेल्वेविषयीच्या अपेक्षा वाढल्या. पण हा रेल्वे प्रकल्प सध्या पैशाअभावी अडकलाय. राज्य सरकार अर्धा आणि केंद्र सरकारचा अर्धा हिस्सा असं धोरण असल्यानं शासकीय पातळीवर खासदार आमदार यांनी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प रेंगाळत पडलाय. वेळोवेळी खासदार आमदारांना जाणीव करून देऊन त्यांनीही दुर्लक्ष केल्यानं रेल्वे कृती समितीच्या वतीनं आज प्रांत कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी चला इचलकरंजीकर एक होऊया, इचलकरंजीत रेल्वे आणूया, वर्षाला 5,000 कोटी GST भरणाऱ्या वस्त्रोद्योग नगरीला रेल्वे का नको, 2017ला झालेल्या रेल्वे मार्गाचं घोडं अडलं कुठं, अशा आशयाचे फलक लावून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात अजय जाधव, नंदू बांगड, रमेश शर्मा, प्रदीप कांबळे, मारुती पाटील, बाळासाहेब नरशेट्टी, मनोहर जोशी, पांडुरंग पिसे, भगवान भूते, दीपक पंडित आदींनी सहभाग घेतला.